हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ಕೃಷ್ಣಾಕ ಅಗ್ರಪೂಜೆ ದಿಲ್ಲೆಲ್ ಕತಿರ ಶಿಶುಪಾಲು ಕೊಪ್ಪುನು ನಾನಾ ರೀತಿನಿಂದ ಕರ್ತರಸ धर्मरायाकची तू नीचो तू अधमो तू कसं कोरका म्हणून गोत ना अशी तशी म्हणून उल्लईलो. आता कृष्णाका उल्लचा शूर करता सांगत काही तो धर्मरायाला गे यो नैमाह रत्विजः च आचार्यो न राजा मधुसूदन अर्चितश्च कुरुश्रेष्ठ किमन्यत प्रियकाम्यया. यो कृष्ण रत्विजवे नाही तुमगेल आचार्यवे नाही जेव्हा एक श्रेष्ठ रायवे त्यावेळी नाही हक्क तुव अग्रपूजी कसल कतीर दिल्ले किम अन्यत प्रिय कामिया तू कसल जो आश आशिल्वे तागेल निमती आता तू हक्क अग्रपूजी दिवका म्हणून सुरवेकल तुगे लिस्टा भितर त्या विषयी घाला जलल जल रे आमकां पुरे कसले आपयले इतले रायांक कसले आपयले पूरे जन आपयला तांगेल समक्षमान तू कृष्ण अग्रपूजी दितो तू सर्व रायांक तू अपमान केलेल वरी जाईन मे सर्व रायांक तिरस्कार कोरका म्हूण सांगून हें अपमान केलेल वे तुवें तू सार्वभौम जाल्ला तुगेल सार्वभौमत्व आमी ओपून घेतला तुका भिवन जेव ओपून घेतील वे ना न्हय तुका काही शरणागत जायनीच मी तू धर्मिष्ठ म्हणेल कदर कापाक आनीक दिलेले रायांक पळय इतले अपमान कोरका आशिल्ले तू कसं कतीर इतले एक रायू म्हूण म्हणलेले ना रतिविज म्हणलेलो ना आचार्य म्हणलेलो ना तसल कृष्णा तू कसले अग्रपूजे दिल्ले तुका धर्मात्मो धर्मराय म्हणेल नांव सार्थकू म्हणून भावना आशिल्ली न्हय पुराय रायाले मनान तू आनी तुका कोण मर्यादा दिता म्हणून उलयतरस आनी ओपासय म्हणटकी हक्क कसले अग्रपुजा रश्मी कुलाक कळंक आशिल्लो कृष्ण ते आमगेल जरासंदाक कशी मारलेली ताणें म्हूण अशी उल्लोन धर्मराय कसलो म्हूण सांगून सगळेची जगत्या कळल्याची म्हूण आनी म्हणाल कई मागीर कृष्णाक सांगतकय तुगेले विशयांत हें पंच पांडव बिल्ल्यांचे दिसता तेच्यावन तुका अग्रपुजे मेळ्ळी नामे हें तपस्वी जनाक पळय कसेकी एक तुगेल वयर लोभ आसो का तांणी तुका अग्रपुजे दी म्हूण सांगून आसच्या पुरो जाल्यार रे तुका ही पूजा घेवची योग्यतच की ना म्हूण सांगू येत आशिल्लें न्हय तू कसले अर्हत ना अशी ह्या पुजे स्वीकार केले तुका अग्रपुजी मेळ्ळी कुडले तू बारी श्रेष्ठ जाता तू एक सामान्य एक गाय राखतलो म्हूण म्हणलेले विशया दुखून जन पुराय विसरताची कृष्ण श्रेष्ठ गाय राखतले जाल्यार इथे ताका अग्रपुजे मेळ्ळे म्हणटा तो श्रेष्ठ म्हणून कोणेय तुका सांगता म्हूण लेखला बाय ना न्हय पळय कितले चंद कोण सांगता हविशः प्राप्य निश्चंदम प्राशिता श्वेव निर्जने कितले उलयत म्हळ्यार तो एक पुरोडाश म्हळ्यार एक हविष्यान्न म्हणटाची ते पवित्रते एक यज्ञाचे हविष्यान्न पळय पवित्र ते सुण्यान आपळ्ळे म्हूण म्हणली कुडले जेव्हा सुण्यान खाल्ले म्हणली कुडले यज्ञाशेशान्न सुणी खाल्ले म्हूण ते सुण्याक कोणें पूज करता ना न्हय पळय अस्सले निंदना उतर तो उलयता तशी तुका अग्रपुजे दिल्ले हें कुंती पुत्रान आतां हांव येदोळ ते कसं लेखील म्हळ्यार रायांक पुरे हाणें अपमान केल्ले म्हूण कांय न्हय
तुमका अपमान करून घेतला कळवे. रायूय नाही, रत्वीची नाही, आचार्यूय नाही, असल्याक एकल्याक अग्रपूज दिवन तुका तू अपमान करून घेतला वरी जाल्ला. हे कृष्णा, तू कसला ते अग्रपूज स्वीकार केलेले, तुगेली योग्य तर सगळे जगत्या दाखयल्या वरी जाल न्हय म्हणून सांगतरस कळवे. आणि नाना रितीरी कसकसकीच कडे उलयत काही आणि सांगत काही रायाले पुरय आमकां चांग प्रयोजन जाल्लें. हें एक राजसूय यागा निमती धर्मरायाल योग्यत कसलें, भीष्माल योग्यत कसलें, कृष्णाल योग्यत कसलें म्हूण कळवे. तांगेले स्वरूप कसं म्हणटा आमकां दाखयलें बरें जालें. आनी आमी हांगा रावचें अगत्य ना म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ रायांगेल उठान सभा मंदिर सोडून वतरच खंय तो कडेरी युधिष्ठिरू शिशुपालाल म्हागशे वता. छंद उतर उलयता शिशुपाला, तूं अशें पळय उल्लचानच दिशिल्लें. तुगेले योग्यतेक समनय उतर. तूं एक चेदी रायू, तूं चेदी देशाचो रायू, धर्म गोतना नतील म्हणना तूं. तजवेर तूं आमगेले आज्जो भीष्माक धर्म सूक्ष्म कसले गोतना म्हूण म्हणली न्हय. संवेते इतली होड रायाक इतले प्राय जालेल्याक ज्ञानवृद्धूय वय वयोवृद्धूय वय ताका तूं उल्लोची समनय न्हय. बरलेल राय पुरे कोणाय कसले उलयलींचवे अंत तुगेल्या पशी मलगड राय कितले केसची त्यांनी पुरे कृष्णा अग्रपूज म्हणलं कुडले ओपल्याची म्हणटा तुवें कृष्णाक अग्रपूज दिल्लेल सम्म म्हणून ओपून घेवका न्हय. भीष्माक गोतना नदील विशय कसले असवे. कृष्ण कसं म्हणटा गोत तशेल देखून ताणें कृष्णा अग्रपूज दी म्हूण सांगील तशी सांगील सुका न्हय म्हूण म्हणटना कडेरी थंय त्या विशयू भीष्माक कुशचैनी शिशुपाला समाधान करू कसले चमकल तो म्हूण तो सांगतरस. हे धर्मराया, देवू तो सनातनू अप्रमेयू पुराण पुरुषू तसल कृष्णाक आम्ही अग्रपूज दिल्लेल्याक कोण प्रतिभटन दाखयला तसल्याक असल पळय समाधाने उतर ताका कसले सांगता तूं कळवे. तशी पळय सात्वत वंशाचो कृष्ण हाणे पराभव करनातील राया कोणाकय हांव पळयनी. तशी हक्क 3 लोकांत पुरेजन पूज करताची कितली की राय कृष्णाल निमती पराजित जाल्ल्यांची. तशी मात्र नाही कृष्ण कसलो म्हूण सुरेखा सांगला. हे 14 भुवनय तागेले उदरांत दवरून घेवन आशिल्लो. तशें शिशुपाला तूं समाधान करचें नाका. आनी शिशुपाला तूं कृष्ण अग्रपूजेक नरह म्हूण सांगील समने तुगेले बुद्धी दुरभिप्रायाचे म्हूण गोतस म्हाकाय कितले की जन मेगेला पशी व्हड वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आंगेल सेव केला हांव. आनी कृष्णान जन्मप्रभृत्य कसकस कडेन सहकार्य केला शिशु आसतनाची पुरे हांव आयकला. विंगड देशाजनय कृष्णाले गुणकथन सांगताची. तशें कृष्णाले अपार गुण महिम गोत्तशील देखून हांवें कृष्णा अग्रपूज दिवका म्हूण सांगिले कळवे. तशें आमी कृष्णाचें पूजन केला. तशी तूं ओपास ह्या विशयांत कसले उरलो म्हणना. आमी सभेन तूं एक सांचरडा समीत अपमान करनी म्हूण गोतस. कृष्ण अग्रपूजे अर्ह म्हूण कळ्ळी नंतर ताका अग्रपूज दिल्ली वापस कोणय आमकां सांगका म्हणना. कित्याक म्हळ्यार वेदांग विज्ञानम बलम चाप्यधिकम तथा नृणालोको हि को अन्योस्ति विशिष्ट केशवाद्रते म्हणटके भीष्मो ब्राह्मणाल म्हणके तो वेदांग पारंगीतय वय महाज्ञानी वय क्षत्रियाल परे भुजबल पराक्रमाचेय वय म्हणटा हागेला पशी श्रेष्ठ कोण आसाची म्हूण म्हणटरस. आनी शिशुपाल्याक की भीष्म निमगीतके सगळे अखंड ब्रह्मांडांत कृष्णा पशी पराक्रमी ज्ञानी कोणय आसता म्हूण सांग. दान दाक्ष श्रुतम शौर्यम ह्रीहि कीर्ति बुद्धिरुत्तमा दान सामर्थ्य तत्वज्ञान शौर्य मर्याद कीर्ते सूक्ष्म बुद्धी दया कारुण्य सौंदर्य दृढते संतुष्टी पुष्टी हे पुरे सद्गुण म्हणून घेता. हे पुरे कृष्णाले आस. तशें खंयची रायानी ऑब्जेक्शन काणी कृष्णा अग्रपूज दिलेल्या विशयात तूं कसले काडता. अनेक धर्मरायाला हांव सुरेख सांगला कोण अग्रपूज दिता म्हणटना रत्विज गुरु आचार्य स्नातक नृपती प्रिय कोणाक एकले दिवेत म्हळ्यार रत्विज जावन आशिल्लो.
आमकां गुरू जावन नाशिलो, आचार्य म्हणून घेतिलो. स्नातकाकय दिवेत एक रायू श्रेष्ठू आनी तुगेले हितचिंतक इतल्यान तूं कोणाकय एकल्याकय प्रधान अर्घ्य दिवं का पुराय जना जाल्यार तांकां प्रधान अर्घ्य आमी कृष्णा दिलेलें. इत्याक म्हूण म्हळ्यार कृष्ण रथवीची बाई सगळे जगत्याक गुरू ही बाई कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणटाची. स्नातक ही बाई, रायू ही बाई, पांडवांगेले हितचिंतक ही बाई, आचार्य ही बाई, इतले गुण तागेलां तूं एकल्यालां तूं वस. ताजे खातीर आमी ताका अग्रपूज करचें म्हूण निर्णय केलेले. या कृष्णाल विशयी सांगलो. शास्त्र दृश्टीनं पळयल्यार कृष्णाल महिमा आनीकय चड आसा. कृष्ण लोकाच्या उत्पत्तीक, लयाक, पालनेक सकट समर्थ तो. कृष्णाल निमतीची अखंड प्रपंच निर्माण जाला. तशें आमी कृष्णा अग्रपूजा केलेली म्हणून भीष्म नाना रिती समर्थन करता. शिशुपाल तूं मांत्र हे पूजा दुष्कृत्य म्हणून सांगले. तशी म्हणून सांगून सांगतना तेदना सहदेव भारी कोपान उठान सांगता काय कोणेय तुम्ही पुराय राया उद्देश करून सांगता आनी कोणेय तुम्ही एकल्यानपणी कृष्णाक अग्रपूजे दिलेले समन्हय म्हूण सांगली म्हूण जाल्यार आत्ताच्यात आमी कोण म्हणटा तांगेले माथ्यार पांय दवरताची. आनी तशी आमकां भीष्मान सांगिल्ली बरी आचार्यूय गुरूय प्रति एक गुण सुची हो कृष्ण आमी ताका अर्पण केला अग्रपूज पुरजनान ओपून घेवका म्हूण म्हणटना एकलेय सहदेवाल येद्रार आपचें धैर्य करनिकय वई 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 म्हूण म्हणली की मागीर नारद उठयलीच की कृष्णाल विशयांत तांगेले निर्णय तांणी सांगले. कृष्णाक अग्रपूज दिल्ले विशय कसले चुकना तो साक्षात परमात्मा म्हणून सांगता रसची आनी सांगता काही कोण कृष्णाल विशय दूर सांगतात तांगेले वट उल्लच काही नज तांणी अपात्र म्हणून घेताची म्हूण सांगून सांगताची कडेरी सहदेव सर्व जनांक अर्घ्य दिवन त्या अर्धार राबिल्ली अर्घ्य दिवची क्रिया पुरे संपूर्ण करता तो. जाल्यार हाका शिशुपाला मांत्र म्हणटा पळय पापा कळसो भरला म्हणून तो आनीकी कोप येता रस्ताका तो आनीकी उरलयत काय तो सांगता काय वसन तुम्ही पळय भिताक जाल्याक उठाया तुम्ही पळय आमी ओट्ट जावन पांडवांक यादवांक पुराय एदुरसून युद्ध करुया उठाया म्हूण सांगून प्रति एक रायाले वचून उरलोन तांकां संधान करूंक तांगेले वट्ट संधान करून हागेले वट्ट पांडवांगेले वयर युद्धा येवच्या वपसाच्या पळीत रस्तो कशीची ताका एक दुरालोचन येयले हे याग परिसमाप्त जेवचेकनच म्हूण म्हणलेले एक दुरालोचन येयले. ಕೆಲವು ಜನ ಶಿಶುಪಾಲಾಲ್ ಪ್ರೇರಣಾ ಬೈ ಪಾಂಡವಾಲ್ ವೈರ್ ತನಕ ಕೋಪ ಇಲೆ ತಜ್ಜ ವೈರಿ सहदेवाने सांगला नवे कोण राय उठान रपता तांगेले मात्या मस्तून तग्गू करता तांकां म्हूण सांगून ते पळय तांकां एक नमने तांगेलो अहम्माक उणी जाल्ले कळ्ळे कडेरी आतां तांणी पळय म्हणटा काय बाई आमी शिशुपालाल वट्ट मेळ्ळ आमगेलो उपेग ना म्हणून सांगया म्हणटना राय पुरे युद्धांक सिद्ध जाली म्हणून जाल नमे कळ्ळे कडेरी पुराय राय कोपारी आयली आनी तांणी पुराय कोपारी उठान रबल्यांची तांणी पुराय तांगेले सैनी घेवन पांडवांगेले वयर युद्ध करताचे म्हणलेले विशय कृष्णाल मना गेले. सगळे एक पंत चंडमारुत तैली कुडले समुद्र अल्लोलो कल्लोल जत्त पळय तशी हे शिशुपालाल प्रेरणेन व्हड राज्यसभी नव्हती कितले देशाचे राय येयल्यांचे तांणी ते कल्लोल जाले. ಕೆಲವು ಜನ कोपून बॉम्ब मारता रसाची आमी युद्ध करूया ಕೆಲವು जन ಸ್ವಲ್ಪ समाधान रसाची कसं करचें म्हूण कळना. भीष्माले की धर्मराय निमगिता आजा आमी कसं करचें महासमुद्रशी असे रायांगेल सभे कोपान ಒಟ್ಟು उग्र जाल्ल्याचे आमी दिग्विजय करतना एका कडेन वचून सोलवाचे ते एक विशय विंगड आतां पुरय राय ಒಟ್ಟು जावन सैनी घेवन आयली म्हूण जाल्यार आमी कसं करचें आनी कसं म्हळ्यार हें याक आतां गलाटे निमती अपूर्ण जाल्ली म्हूण जाल्यार भारी एक नमने बेजारा विशय जाल्लो. आनी आतां इतले रायानी तांगेले सैनी घेवन आयलेत तांणी सुरवेकाची यागा खातीर आतां ते सैनी ಒಟ್ಟು करून युद्धाक आयली म्हळ्यार मेगेल प्रजावर्गांक ತೊಂದರೆ जातना म्हूण म्हणटना भीष्म म्हणटा कई पळय युधिष्ठिरा तूं भिवू नका कळ्ळे सुणे केन्नाय सिमा येद्रार रब्बना आतां आमी कोणाला आश्रय आसाची कृष्णाला आश्रय आसाची आमकां केन्नाय कोण कितले जन आमगेले वयर युद्ध आयल्यार आमकां केन्नाय
एक सोल म्हणलेले ना सलवनाच्या मी तू भिवू नका. आता आम्ही कसं आलोचन केलं पळय कृष्ण अग्रपूजे दिलेलं सम या विषय तुका आम्ही मागच्या वचना यांची सम कळवे आम्ही केदनाय मागच्या वचनच सुरवेकाच्या हांव या पळय जतल म्हूण आलोचन करून तुका कृष्ण अग्रपूजे दी म्हणलेले कळवे. या राय पुरे सिंहालेक युद्ध आईले सिंहालेक गलाटे येवचे सुण्यावरी करताचे त्या सिंह सुण्या मारणं नशी सोडते तू कसलेची उरलो नका कळवे हांगा आमकां कृष्णू सिंहशी अस म्हूण सांगून आतां तो निद्दे आशिल्लो सिंह एक पंत जागी जेवतो कसं करता म्हूण तू चिपळ्ळे म्हूण सांगून सांगता रस आतां शिशुपालाल अंत्य खंडित ताका दुर्बुद्धी आयल्या खंडित म्हणून सांगता तेन्ना शिशुपालो भीष्माक निंद करता काय तूं कुलाक तुगेले कुरुकुला कळंक तू इतले प्राय जावन कसं प्रयोजन तुका ज्ञाना वृद्ध काही वय वृद्ध काही तूं आतां अशी पुरे केल्लेले देखून न्हय हांगा इतले सकडी प्रचंड एक बिरुगाळी येवच्या जाल्ल्या बरी जाल्ला न्हय आजी कुरुकुल म्हळेल समुद्र सगळे चल्लोलो कल्लोलो जत्तकी ना म्हूण पळय म्हणून सांगता रस आनी तूं बरडिकून घेतला बाय ना नव्हे ब्रह्मचार नव्हे ना वय नव्हे तुका इथे खातीर तूं ब्रह्मचर्य व्रतार आशिल्लो म्हूण कोणाक गोतू तूं नपुंसक जावन आसच्या पुरो हेडी जावन आसच्या पुरो तशी तूं कसले तांकां पांडवांक बुद्धी दितरस धर्मभ्रश्ट बुद्धी दितरस नव्हे तशी तू तांणी लेखला पांडवांनी तूं मार्गदर्शक म्हूण सांगून तशी कुरड्यांक कुरड्यान वाट दाखयला बरें जाल्लें एक ಸ್ವಲ್ಪ कुरड्यांक तांणी वाट कशी वच्चें म्हणटना आनी कुरड्यान हात धरून तांकां मुखार व्हेल्ली म्हणजे काही पंडान तूं गलची न्हय तशें जाल्लें आतां तुगेलें तशी आनी कसो कसो की सकडी गूण सांगले सान आसतना कृष्णान पुतनी मारला शकटासुरा मारला अशी तशी म्हूण सांगून तूं हें पळय पळयलां हांवें कोणकी सांगिल्लें तूं आयकलेलें नव्हे मूर्ख तूं दुरभिमानी तूं सगळो दीस हें कृष्णाक स्तोत्र करतरस सम्य तूं हें करचें कोण की एकलो पक्षीक मारले की हाणें सान आसतना कितले जन पक्षीक मारनाची चिरडूं जेल न्हय मागीर शकटासुराक मारले तो शकटासूर बे एक खेळची बंडी जेवनश्च पुरनवती बद बंडी मारलेली म्हूण तूं कशी लेखलें गोवर्धन पर्वत 7 दीस पर्यंत ताणें उबारून धरलें म्हूण वय वाळती खाल्लेले पर्वत कितले हगूर आसता म्हूण गोतना हांवें धरले दिसता ताणें तंत पुरे कसले अद्भुत कार्य विशय आसा म्हाका सर हें महाकार्य म्हणून लेखना तूं अनेक म्हणलें खंडाबट्टी खाल्ली ताणें ताका गोवर्धन पर्वतान तूं तो क्रीड करतर आशिल्लो खेळतर आशिल्लो बुकेन यथेच्छ भोजन केल्लें म्हूण तशी आतां ताजी पशी एक व्हड विशय पळय हांव कंसाले तो कृष्ण कसलो म्हूण म्हणल्यार कंसाल घरा चमकला कंसाल घरान तुची कंसाले आश्रयान तूं यथेच्छ खावन कंसाक मारलेलो तसलो न्हू तो तशें जाल्यार कृतज्ञ जालो न्हू तो कृष्ण ताका धर्म कसो म्हूण गोत आशिल्लो बाय जाल्यार तूं कुरुकुलाचो श्रेश्ठ म्हणटात न्हू तुका धर्म कसो म्हूण कळूंक आशिल्लो न्हू भीष्मा तशी स्त्रीषु गोषु न शस्त्राणि पातयेत् ब्राह्मणेषु च यस्य च अन्नानि भुंजीत यत्र च स्यात् प्रतिश्रयः म्हूण म्हणटाची स्त्रियाल वैरी गाईचे वैरी ब्राह्मणाल वैरी अन्न कोण दवरला तांगेल वैरी आश्रय दवरलेले वैरी आयुध उबारूनच तांकां नाश करूनच म्हूण म्हळ्यार धर्म आस न्हय ते धर्म सूक्ष्म गोतनातल्या वरी कसं करता आनी पुरे तेच केल्लेलें न्हय पुतनी स्त्री कळवे मागीर ही अरिश्टासूर हांगा गाईचे वैरी म्हूण म्हणल्यार गोशू अरिश्टासूर तो गोरुपारी म्हळ्यार वृषभ रुपार आयलो म्हूण त्या लेखार सांगचें ताणें तशें अन्न दवरलेले वैरी कंसाल वैरी आश्रय दवरलेलो आश्रय दिल्लो तांगेल वैरी पुरे कृष्णान आक्रमण केलेलो तो मागीर बारी धर्मिश्ट वे ताका अग्रपूजे दी म्हूण तूं सांगिलें तुका कसले गोतना तूं कुरुकुलाक अधम जावन आशिल्लो तूं श्रेश्ठ न्हय तुका कोण सांगिल्लें की ज्ञानवृद्ध वयोवृद्ध म्हूण सांगून तशी तूं सांगिल्ली बरी वृषभासुरा मारून गोहत्य केलेलो पुतनीक मारून स्त्री हत्या केलेलो ताका तो श्रेश्ठ पुजार्ह म्हूण जाल्यार तुका धर्मा विशय कसले गोतना म्हूण जालें न्हय बुद्धी आनी कृष्ण बुद्दंतालांत बुद्दंत मेधाविलांत मेधावी म्हूण सांगून सांगता तो लायकून राबून मागते हालयत रस भीष्मा तुका कितले फटी मारता तूं यो कृष्ण 14 भुवनाकय
अधिपती म्हूण म्हणली न्हू तुका हे तुगेली भ्रांती ताकाय भ्रांतीची हांग सामान्य जावन गोकुलांत वाड्डून आतां कसे की एक द्वारकेंत येयला सम राय येतो न्हय नमे म्हणटना ताका तूं प्रभू प्रभू अधिपती अधिपती सकट म्हणटा कसले ते समजयन ते तूं सांगिलें इतें तशी अन्यक तो सांगता रस कसं न्ही बुलिंग पक्षी म्हूण एक पक्षी आसा त्या विशीं तुका गोतना मे ते बरलेले पक्षीक पळय सांगता की भारी ताळमेर सुका नाका जलेल करूनच विवेचन करनाशी कसले कार्य करूनच म्हणून उपदेश करून एक दिवस ते पक्षी सिंह आ करून न्हिद्दा आसतना ताजे दंता एड्याक एक तांबडेची त्या समज आमी न्हिजी म्हणटा पळय ते पळोवन हें मांस म्हूण लिखून कोकान कुंकूच्या वता तेदून ते सिंह आल तोंडा भितर पूण मरना मे तशी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार प्रपंचांत सर्व जनाक तांकां तांगेले स्वभावजन्य गूण आसता शिवाय कोणेय कसले सांगून ते गूण सम करूं जायना इत्या तशी तुगेले गुण हिनची तूं हिन गुणाचो कसले संशय ना तूं म्हणून जाय जाल्यार तशी भिष्माक तो दुर्वीत कोण शिशुपाल आनी सांगता की तुगेलें तुका नडवळीक कसली म्हूण म्हळ्यार एक प्राय जाल्ले हंसो एक आशिल्ले ताचे विशय गोतना हांव तुका ते समुद्र तिरांत एक मंतार हंस आशिल्ले ते धर्मा विरोध जावन चलता रस म्हणटा धर्मम चरता अधर्मम चरता पुरे जना सांगता रस धर्मार चलका अधर्म करूनच म्हूण सांगून बरलेले पुराय पक्ष ते हंसा मंतार हंसा लागीं बैसून वय वय लायक उलयत यो धर्मबोधक उतर सांगता म्हूण सांगून तांणी ते प्राय जाल्लेले हंसन ताका आहार ते संपादन करून खावचें जायना बरलेले पक्षी पुरे तागेले बोधन आयकुचें ताका जाय जाल्ले आहार दिवन वचचें तशी अन्यक कसं म्हूण म्हळ्यार ताजे तांणी घालचे मोट्टे पुराय सुरक्षीत जावन हें हंस पळयता म्हूण म्हळेले खातीर तांणी हंसाल सुतोवची तांगेले मोट्ट गूड बांदून दवरताची हें हंस राखता म्हूण सांगून आनी तांणी निश्चिंतेरी समुद्र तिराक वतालीच हें हंस कसं करता आशिल्लें म्हूण म्हळ्यार पक्षीन तेकडे चमकल कुडले तांणी दवरलेले मोट्ट पुरे खावचें कडेरी मोट्ट उण म्हूण जेतर आसा पक्षींक पुरे हंसाल वयर संशय येयले खंय एक पक्षी भारी बुद्दंत आशिल्ली ती कसं करलें म्हूण म्हळ्यार राखून बैसून पळयली खंय कडेन हंसान मोट्ट खावचें पळोवन पुरे पक्षींक कापून हंसान केल्लेलें काम पुरें सांगलें मागीर पुराय जन ते हंसाक ताका उब्ब जायना ताका वच्चा जायना एकडे तेकडे मंतार जाला तो कोंकून कोंकून मारले की तांणी तशीची तुवय तशीची त्या मंतार हंसा वरीची आतां त्या हंसाक वरलेले पक्षीन कोंकून मारल्या वरी तुका सर्व हें तूं प्राय जालो रायत नुता बैसा नानातल्या सर्व रायय बरलेले पक्षी बरी तुका कोंकून कोंकून आतां नाश कोन्न सोडताची म्हळ्यार बरलेले पक्षी बरलेले रायय तुगेले वयरी आक्रमण करून तुका नाश कोन्न सोडताची म्हूण म्हणटना भिमाक कोप येता खंय भीम तो शिशुपाल मागिरी उलयत रस कळ्ळें जरासंधान कृष्णाला युद्ध करूंक प्रयत्न म्हळ्यार कृष्णा ताणें अवगणन केल्ली म्हूण म्हळ्यार मेग्गेल समान न्हय म्हूण म्हळेले खातीरच तशें म्हाका जरासंधू श्रेश्ठ म्हूण दिसता आनी कसं म्हूण म्हळ्यार जरासंधाचो मार करूंक हे कृष्णान भिमार्जुना घेवन वचून मागचे वाटेन प्रवेश करून नाका जाल्लें करून ताका हें केलेलें न्हय मारलेलें न्हय तें समूहें न्हय न्हय अधर्म न्हय हें म्हणटना हें आतां कृष्णूची सर्वश्रेश्ठ म्हूण जाल्यार पुरे हांव पुरायन तो हांव व्याप्त जावन आसा म्हूण सांगचें जाल्यार तो ब्राह्मणकी वैश्यकी क्षत्रीय म्हूण ताका समर्थन करून घेवचें जातवें ना न्हय त्या सुरवेक कोरतो म्हूण सांगून कर्ण कठोर जावन उतर उलयता भिमाक कोपयले खंय भीम कृष्णाल व्हडलो भक्त न्हय राबून ताणी पंत सिंहा वरी गर्जन केलें की पळयतना यमुरबलावे म्हूण म्हणलेलें दिसता रस कोपान हुंकार करून शिशुपाला आत्ताच आतां हांव मारता म्हूण सांगून शिशुपालाल वयरी उड्ड वतनाचे भीष्म तो भिमाक फटोवन धरून मागशी करतकी आनी
ताका चंद उतरां सांगता समाधान सांगता ताका समाधान करता म्हळ्यार भिष्मा गोतसा आनी कचल जत्ता म्हूण सांगून कडेरी भिमाक ओपून तरस जाल्यार भीष्म आज्जो ताण सांगिला हांव ओपून घेवका म्हूण म्हणलें खातीर तो भिमो नुता बसता कसले करना शिशुपालाक जाल्यार सांगतकी कोण हे भिमाक आनीकी उक्साराचे खातीर शिशुपाल सांगती सोड सोडी भिष्मा तो मिगेल वैरी पडू येता येऊ तो मिगेल युद्धा कसं म्हूण पळया एक पतंग अग्नी वयर पडोयल कुडलें पतंगाक वायटशिवाय अग्नी कसले वायटशिवाय ना न्हय येवो येवो मिगेल पराक्रम कसले म्हूण ताका गोतना भिमाक तो मिगेल आंगा मिगेल वयर युद्धा येवो जरासंदाल वरी न्ही आम पुरे आंगाची राय पळोवची म्हणून न्ही सांगतना भीष्म सांगता काही शिशुपाला तू भिमाला सांगता काही यो शिशुपालो ह्या मटा उद्धटतनार उल्लोच्या एक कारण आसा भिमा हागेल जन्म रहस्य तुका गोतसवे चेदी वंशांत जन्म आयलो जन्म येतना हो बरी एक विकार रुपार आशिल्लो 3 दोळो 4 पय्यो आनी 4 पय्य सकट जावन नाशिल्लो शिशू जन्म आयले कुडले गडवा वरी बोब मारली की हागेल अपस्वर हागेल आकृती सकट पळयतना ताजे आनू अम्मा तागेल बंधू ಬಳಗ पुरे बिल्लींच आनीक ही अपशकून जालें की ताण जन्म येतना तेदन हाका परित्याग करचे लायक म्हूण सांगून हाका खंयच्या वरून उड्डोया म्हूण सांगून तांणी निश्चय केलेले जाल्यार रायाक राणीक मंत्रीक पुरोहितांक पुरय असल चेडूं आमकां कसलें जाल्लें म्हूण म्हळ्यार चिंत आशिल्लें त्या वेळार एक शरीरवाणी जाल्ली की रया आतां दल्लेल हें चेडूं मुखारसून भारी अदृश्टशाली जाता महापराक्रमशाली जाता तुमकां कसलें भंय ना हें अपशकून आनी जाल्ली म्हूण हागेल निमती तुमगेल कुला कसलें वायटच म्हूण लेखचें नाका ते चेडूाचें करून संरक्षण करे बाल्यांत हाका कसलें मृत्यू भंयय ना जाल्यार मुखारसून एक शस्त्रान हागेलें मरण जावचें आनी हाका मारतल एक कडेन जन्मा येवन जाल्ला म्हूण आनी म्हणटना ती आवसू श्रुतश्रवे ते खंय दुखून शब्द येयल पळय शरीरवाणी तर ती ते शरीरवाणी लागीं निमगीत खंय हें कोण सांगिल म्हूण म्हाका गोतना एक देवतेन सांगून आसच्या पुरो जेवा कोणीय सांगून आसच्या पुरो जाल्यार हांव दैन्यारी निमगून घेता म्हाका एक विशय जेवका कसं म्हळ्यार हें शिशूक मारतल कोणाल निमती हाका मरण येता तेदन ती शरीरवाणी सांगता खंय कोण हें चेडा स्पर्श करतना जेवा पांयार दवरून घेतना हें चेडूं स्वरूप जत्तकी तागेल नीडलार असो तिन्नी दोळाय बत्तकी तेंची हें चेडूडाल हंतक जत्ता म्हूण सांगून कडेरी चेदी राजाक एक विकार चेडूं जाल्ला जतन एक शरीरवाणी जाल्ला की ते चेडूं कोणाल निमती चंद जत्ता तोची त्या चेडूडाचें हंतक म्हूण म्हणलेलें पुरे देश विदेशांत आयले कितलीकी देशा जन ते चेडा पळोवच्या आयलीची तात्कालीक जावन एक चेडूडाल विशयांत भीत आशिल्ली न्हू तांकां तें कुरूप चेडूं इती जाल्लें असल अपशकून इती जाल्लें पुरे भंय गेल्ली तांगेले जाल्यार त्या चेदी रायाल म्हण त्या राणी श्रुतश्रवे एक आशिकय कसं न्ही म्हूण म्हणल्यार मिगेले चेडूडाल हंतक म्हूण आईल जनाक पुरे तिणें त्या चेडूडाक तांगेल पांयार दवरचें काय म्हणजे आनी चेदी रायान तशी आईल रायांगेल पांयार पुरे चेडूडा दवरचें काय खंयची कितली की जन राय पळोवच्या आयली कितली की जन बायल मनशां पळोवच्या आयली कोणाल पांयार चेडूडा न्हिद आयल्यार चेडूं तशी आस चंद जायनी कडेरी द्वाराकेंत कृष्णाली मावळ नीती कोण श्रुतश्रवे वसुदेवाल भयणी द्वारके आशिल्ले कृष्ण सानू तेदन सांतो तेदना त्यांनी आवसुले बापसुले सांगून आमी अक्काले चेडा पळोवच्या वत्ताची म्हणून कृष्ण बलराम मुतय आयल्यांची कळ्ळें बलरामाक आनी कृष्ण थंय श्रुतश्रवेले अंतपुरा वचून बैसून ते चेडा खेळयत रसची तेदना ती श्रुतश्रवे बारी प्रितीन ते चेडाक बलरामाल पांयार दवरतकय तीन ते परीक्षा करून दवरलेलें न्ही आनी चेडूं मिगेल अण्णाल चेडूं कसं करतीता म्हूण तांगेल निमती कसलें जत्त म्हूण म्हणलेली तिगेल मनाना ती अशी चेडूं आतां चेडूं धरनाची तशी बलरामाल पांयार दवरतना कांय न्ही कृष्ण म्हणाल की मागीर आका हांवय धरता त्या चेडूडाक घेतले न्ही धरली ताणें
दौर जतन ते चेरुಡು चंद जल्ले जल्बे कಡೆ तीक बहीण जल्ले कृष्णाला म्हणील की कृष्णा अशें शेक अशें रमाणी जालें आज म्हाका मस्त बय तुगेल निमती मेगेल चेरुಡು मरत म्हण जाल्यार रे म्हाका एक वर दी कृष्णा जायत म्हणत कसं कसं तुक्का नमगून असावा कडे कृष्ण सांगते आका तू कसले भिव नका तुका गोतना तिल कसले ना हांव कसले तुका मेगेल निमती कसले तुका बहीण तत्व म्हण लेखचें नाका कसं बरं जाय तुका निमगे कसं कोरका हांवें निसंकोचितान निमगी म्हणटा मागीर म्हणटा की फक्त न्ही तूं निमगेलें वर सही करचे ताका तर म्हाका कसलें जल्न नानतल्यार कसले कोरून प्रयत्न करता म्हूण म्हणटना ती सांगता की कृष्णा पळय अशी सगळे विशय असं तुका सांगला हांवें मेगेल चेडा तुगेल निमती कसले बातक जेवचे नज म्हूण म्हणटना तो सांगता की हसता काय तो ते विधी नियम न म्हाका हांव कसं करचें म्हणटा ती सांगता एक म्हाका उतर दी तूं ताणें तुका कितले अपराध केले रे तूं मेगेल खातीर जावन ताका क्षम दिवं का म्हूण म्हणटा हांव तुगेल मावळ न्ही न्हय मेगेल अपेक्षा न्हय हें तुगे लागीं म्हूण म्हणटना कृष्ण सांगता काय पळय न्ही जावन हो कितले अपराध करता हाका मारका म्हूण जाल्यार रे हांव संमार करनाका केदंतय म्हूण म्हळ्यार हागेल 100 अपराध हांव क्षम करता म्हूण म्हणटा काय तशी हांगा शिशुपाला ल्हानम्मा खुश जाली जाल्यार भीमा कृष्णान हागेला अम्मा वर दिला तेणें हाका मस्त कृष्णाला दुखून एवॉयड केला तेणें जाल्यार पळय आतां तागेली खुश न्हय आतां हे कृष्णा विशयान तो 100 अपराधा पयस चड करत्यो हागेले अंत्य जेवच्या जाल्ला तूं मार नका तूं ताका कोर नका कळ्ळें तूं ताका कसले कोर नका म्हूण भीष्म सांगता रस कळ्ळें आनी तुका तर शिशुपाल युद्ध आपयत रस यो 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 म्हणून कृष्णाली इची ही कळ्ळें आनीक खंयचे ह्या सगळे प्रपंचा खंयचे रायाने म्हाका निंद करनी हाणें पळय निर्भय जावन निंद केली आतां तुका युद्ध आपयता हाजेर तुका कसलें म्हण म्हळ्यार हो मृत्यू कसो लाग येयला म्हण जालें न्हय तशें जावन पळय जे हागेल विशय कसो म्हूण हांव सांगला पळय हें 100 सम म्हणटना आजीची कृष्णाल निमत्या गेले हत्ये जावच्या पुरो तशें जावन तूं कसलेय करूं वचूं नाका तागेले आनी कितले कसं जाता कशी कृष्णाल निमतागेले हत्ये जाता म्हूण आमी पळया म्हूण सांगून भीष्म भीमसेनाक समाधान करता त्या वेळार शिशुपाला जोर खूप येता तो मागिरी कृष्णा उलयता तें कसलें म्हूण म्हळ्यार आमी पायचे दिसा पळया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता